आज मी तुमच्यासोबत पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. खूप जणांना असं वाटतं की पालक पनीर टेस्टी नसतो, कसा लागेल, काय लागेल? पण खरंच ट्रस्ट मी तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा. खूप छान पालक पनीर बनतो आणि सिंपल पद्धत आहे. एकदम 4-5 इन्ग्रीडियंट्स वापरून बनवला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, हा फ्रेश असतो स्पेशली. खायला पण खूप छान लागतो. जर का तुमच्या घरात कोणी पालक असं खात नसेल, तर तुम्ही पालकाची अशी रेसिपी बनवताना देऊ शकता. तर त्यासाठी मी असं पालक जो आहे, तो छान स्वच्छ धुवून घेतला आहे. 1 गड्डी पालक आहे आणि त्याच्यासोबत मी असा बारीक चिरलेला लसूण घेतला आहे. 1 पुडी लसूण आहे आणि थोडंफार त्याच्यासोबतच आलं घेतलं आणि आलं जे आहे ते मी किसून घेतलं होतं. म्हणजे काही-काही जण तुकडे पण टाकतात, पण तुकडे थोडे जादा खाल्ले जातात म्हणून मी किसून घेतलं. नंतर त्याच्यासोबत मी बारीक मिरच्या चिरून घेतल्या होत्या आणि हा उबड कांदा चिरून घेतला आहे. हा मीडियम 3 कांदे आहेत मीडियम साईजचे. त्याला कट केलं त्याची आपल्याला पुढे जाऊन प्युरी बनवायची आहे. तुम्हाला ते दाखवेलच मी. त्याच्यासोबत मी अर्धी पाऊण वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. फ्रेश क्रीम तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त वगैरे करू शकता. त्याच्यासोबत बटर घेतलं आणि नंतर मग जिरे घेतलेत आणि 200 ग्राम पनीर आहे म्हणजे जे अमूलचं पनीर येतं ना त्याला 200 ग्राम मी म्हणजे बारके-बारके क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत मी बेसिक मसाले घेतलेत म्हणजे घरचं जे काळं तिखट असतं, लाल तिखट असतं साठवणीचं ते. त्याच्यासोबत मीठ आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे आणि थोडीशी हळद. हळद जास्त नाही घ्यायची जेणेकरून आपला पालकचा जो कलर तो चेंज नाही होणार आणि त्याच्यासोबत ना मी तेल घेतलेलं आहे. बटर आणि तेल दोघांचा वापर करायचा आहे आपल्याला आणि सोबत मी मॅगी मसाला घेतलेला आहे. जर का तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली त्याच्यामुळे थोडासा मॅगी मसाला टाकला तर त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते. मलाही पहिले माहीत नव्हतं, पण जेव्हा मी ट्राय केला तेव्हा मला आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्याच नंतर आता मी एक पातेलं ठेवलं आहे गरम करायला, म्हणजे पाणी गरम करायचं आहे आपल्याला पालक ब्लांच करण्यासाठी. फक्त काय काळजी घ्यायची ना, की पाणी एकदम थंड नाही पाहिजे, पाणी चांगलं गरम पाहिजे आणि गरम झाल्याच्यानंतर जेव्हा आपण त्याच्यामध्ये पालक टाकतो, तेव्हा पालक पण आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं फक्त ब्लांच करायचा आहे, उकळायचा, ज्याने जास्त नाही उकळायचा, जेणेकरून पालकाचा कलर आणि टेस्ट दोन्ही पण चेंज नाही होणार. तर आता पाणी गरम झाल्याच्यानंतर मी त्यात पालक ॲड केलं हलकं म्हणजे 2च मिनिटं समजून घ्या, 2 मिनिटं आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून पालक शिजून जातो. जास्त टाईम पण लागत नाही त्याला आणि जर का तुम्ही एकदा अशा टाईपमध्ये बनवून बघितली ना, तर मी गॅरंटी देते की तुम्हाला पालक पनीर घरामध्ये खरंच खायला आवडेल. काही लोकांना आवडत नाही घरात पालक पनीर तसं बनत नाही म्हणून. बट एकदा अशा टाईपमध्ये बनवा, तुम्हाला 100% हॉटेलची टेस्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर पालक बघू शकता 2 मिनिटच मी पाण्यामध्ये उकळवलं आहे आणि त्याला आता बाहेर काढून घेतलं. बाहेर काढल्याच्यानंतर मी इथं बाउलमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 4 क्यूब आईसचे टाकलेत किंवा तुम्ही थंड पाणी पण घेऊ शकता, जेणेकरून पालकची जी प्रोसेस आहे ना, ती थांबून जाईल उकळण्याची. म्हणजे गरम-गरम असतं ते थंड होऊन जाईल. तर पाण्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची प्युरी करायची आहे. तर फक्त प्युरी करण्यासाठी काय करायचं ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं हवं असं तुम्हाला गरज पडली तर पाणी टाका. नाहीतर शक्यतो पाणी टाकायची गरज नाही. लगेच अशी प्युरी छान होऊन जाते. जास्त वेळ पण लागत नाही. अशा टाईपची आपल्याला प्युरी करून घ्यायची आणि जेव्हा प्युरी करून होते ना, त्याला झाकूनच ठेवायचं म्हणजे जेणेकरून काळं पडू नये आपण जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत. आणि मी तुम्हाला म्हणलं होते कांदा, तर कांद्याची पण मी अशी इथे प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही बारीक करून टाकू शकता, पण जर का अशा पद्धतीने तुम्ही जर का प्युरी करून यूज केली ना, तर त्याची टेस्ट खरंच एन्हान्स होते. एकदा नक्की ट्राय करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. तर आता मी कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे. तेलासोबत त्याच्यामध्ये बटर ॲड केलं आहे आणि त्याच्यासोबत मी जिरे ॲड केले. बटर मी पूर्ण ॲड नाही केलं. आता फक्त 2 क्यूब्स ॲड केलेत. नंतर पुढे जाऊन आपण परत त्याच्यामध्ये बटर ॲड करणार आहोत. तर आता जिरे टाकले. जिरे झाल्याच्यानंतर आपल्याला मिरची टाकायची. मिरची टाकताना फक्त काय करायचं ना, तुम्ही हवं तर मिरची पालकसोबत पण ग्राइंड करू शकता. पण अशी टाकली तर अजून जास्त टेस्ट खूप छान येते त्याची. जास्त म्हणजे आलं, लसूण आणि मिरचीचे एक वेगळाच फ्लेवर असतो ना, तो भाजीला छान लागतो. तर मिरची छान अशी लाल भाजून झाली ना, की मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचं आहे आणि लसूण पण आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे. एकदम असा डार्केस्ट ब्राऊन नाही करायचा. नॉर्मलच हलका-हलका, गवळा-गवळा लाल करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ती एन्हान्स होऊन जाईल आणि भाजीला पूर्ण छान टेस्ट लागेल लसूणची. अशा टाईपमध्ये लसूण लाल करून घ्यायचं. लसूण लाल झाल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ते किसलेलं आलं टाकायचं, जे आपण मगाशी किसून ठेवलं होतं आणि आलं टाकल्याच्यानंतर त्याला एकदम असं जास्त वेळ नाही भाजायचं, थोडा वेळच भाजायचं. कारण की आलं जे आहे ना, ते लगेच खाली चिटकतं, जेणेकरून त्याची टेस्ट वगैरे जे आहे ना, थोडीशी चेंज होऊ शकते. तर हलकंसं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग त्याला आपण हे करायचं म्हणजे साईडला काढून ठेवायचं किंवा तुम्ही त्याच्यामध्येच मिक्स करू शकता. आता मी याच्यामध्ये कांद्याची प्युरी टाकलेली आहे. कांद्याची प्युरी टाकल्याच्यानंतर आपल्याला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, की ह्याला छान भाजायचं आहे. म्हणजे जेणेकरून कांद्याचा जो कच्चापणा असतो ना, तो निघून जातो. एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या तुम्ही आणि
भाजायचं ॲक्चुअली मेन कारण काय आहे ना, की जेव्हा आपण कांदा चिरून टाकतो, तेव्हा तो तळला जातो पटकन ह्याच्यामध्ये. पण प्युरी जी आहे ना, ती पटकन भाजली जात नाही. म्हणून त्याला मी सारखं रिपीट करते, की जास्त वेळ भाजा आणि एकदा अशी घट्टसर भाजून झाल्याच्यानंतर जे मसाले आपण टाकले होते ना, ते मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याच्यासोबत एक मॅगी मसाला. मी तुम्हाला परत तेच बोलले, की तुम्ही मॅगी मसाला टाकून ट्राय करा. खरंच खूप छान बनते, टेस्ट पण छान येते. तर आता ह्याला आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि मला हे इथे असं वाटलं होतं, की थोडंसं लाल तिखट कमी पडतंय म्हणून मग मी अजून थोडंसं लाल तिखट ॲड केलं होतं ह्याच्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंगली तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता. आणि पालकाचं ॲक्चुअली जी आपण ब्लांचची प्रोसेस केली होती ना, त्याच्यामुळे हे जरी लाल मसाला टाकले तरी तुमचा पालकाचा कलर चेंज होणार नाही. हिरवाच पालक पनीरसारखंच पालक पनीर दिसेल. त्यामुळे त्याची काळजी करू नका. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जी प्युरी बनवली होती पालकाची ती ॲड करूयात पूर्ण. आणि जेवढं 1 बाउल आता प्युरी निघाली ना, तर मी तेवढंच 1 बाउल त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करणार आहे. पहिले आपण थोडंसं हलकं त्याला मिक्स करून घेऊ आणि मग नंतर पाणी ॲड करूयात. आता हे असं बऱ्यापैकी छान मिक्स होत आलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये त्याच बाउलने मी पाणी ॲड केलं आहे. 1 बाउल पाणी ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. म्हणजे जर जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही कमी पाणी ॲड करा किंवा थोडंसं ॲड करू शकता. बट काळजी करू नका. तुम्हाला आता जर का पाणी जास्त दिसत असेल ना, जेव्हा ते पालक उकळायला लागतो ना, तेव्हा आपोआप तो घट्ट होऊन जातो. तर ह्याला जास्त वेळ नाही शिजवायचा. ऑलरेडी आपण पालक शिजवून घेतलेला होता. त्याच्यामुळे फक्त एक उकळी असतो थोडंसं शिजवायचं. बघू शकता लगेच घट्टपणा आला त्याला. मी त्याच्यामध्ये काही अजून ॲड नाही केलंय. फक्त पाणी ॲड केलं होतं आणि उकळवत होते त्याला. तर 2-4 मिनिटं उकळल्याच्यानंतर छान घट्टपणा जेव्हा येतो, त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पनीर ॲड करा. पनीरला मी फक्त नॉर्मल पाण्याने वॉश करून घेतलं होतं. गरम पाण्यामध्ये वगैरे काही टाकलं नव्हतं किंवा भाजून पण घेतलं नव्हतं. जर का तुम्हाला आवडत असेल ना, तर तुम्ही हलकंसं तेलावर किंवा तुपामध्ये ना छान असं पनीर म्हणजे गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान भाजून घेऊ शकता. मग ॲड केलं याच्यामध्ये तरी चालेल. त्यानी पण टेस्ट खूप छान येते. नंतर फ्रेश क्रीम ॲड करते मी ह्याच्यामध्ये. मी आता सध्या थोडीच ॲड करते कारण नंतर वरतून गार्निशिंगला वगैरे मी ॲड करणार आहे. तर पनीर सॉरी क्रीम पण जी आहे ती तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ॲडजस्ट करू शकता. ह्याला आता छान मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं फक्त उकळायचं, जास्त नाही उकळायचं क्रीम टाकल्याच्यानंतर आणि आपलं पालक पनीर जो आहे ते रेडी होऊन जाईल. फक्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण पहिलं जे थोडंसं बटर ठेवलं होतं ना, ते बटर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून टाकू. बटर आणि क्रीमने खरंच पालक पनीरची टेस्ट खूप छान येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आता आपण सर्व्हिंग करूयात. सर्व्हिंग करताना आपण तुम्हाला जशा पद्धतीने तुम्हाला जर का चपातीसोबत खायचं असेल, चपातीसोबत खाऊ शकता. पराठा हवा असेल, तुम्ही पराठ्यासोबत पण खाऊ शकता. खूप छान लागतं. आणि इथपर्यंत खरंच व्हिडिओ बघितला असेल तर थँक सो मच आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.